आपण फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन म्हणजे काय ते पाहणार आहे. पान नंबर 11 वरती तुम्हाला ट्राय दिस प्रश्न विचारला आहे बघा. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. एक लहान दगड घ्या, तो तुमच्या हातामध्ये धरा. विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द स्टोन. त्या दगडावरती कोणते बल कार्य करत असेल. आपल्याला माहिती आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन एव्हरी ऑब्जेक्ट. पृथ्वीचं गुरुत्वीय बल सगळ्याच वस्तूवरती कार्य करत असतं. म्हणजे वन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेकंड इज द फोर्स एक्झर्टेड बाय आवर हँड ऑन द स्टोन. दुसरं बल त्या वस्तूवरती कार्य करणारं म्हणजे आपल्या हातानं प्रयुक्त केलेलं बल. ही दोन बलं त्या दगडावरती कार्य करत आहेत. नाव रिलीज द स्टोन. आता तो दगड तुम्ही सोडून द्या. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय दिसून येतं. दगड सोडल्यानंतर तो जमिनीवरती पडतो. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. तुम्ही त्या दगडाला सोडून दिल्यावरती आता त्या दगडावरती कोणते बल कार्य करत असतील. आपण पहिल्यांदा बघितलं, एक म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड सेकंड इज द फोर्स एक्झर्टेड बाय आवर हँड. आता हाताचं बल आपण काढून घेतलं म्हणजे त्या वस्तूवरती कार्य करणारं केवळ बल राहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, इट इज सेड टू बी फ्रीली फॉलिंग. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावानं गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला मुक्त पतनाची व्याख्या आहे, त्याला पुस्तकामध्ये तुम्ही अंडरलाईन करून घ्या. वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. म्हणजे आता त्या दगडावरती कार्य करणारं केवळ बल राहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट द स्टोन इज फ्रीली फॉलिंग. पण खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर हवेमध्ये केवळ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत नसून त्या दगडावरती फ्रिक्शनल फोर्स देखील कार्य करत असतो आणि बायॉन्ट फोर्स देखील कार्य करत असतो. म्हणजे त्या दगडाला आपण मुक्त पतन क्रिया करतोय असं म्हणू शकत नाही, कारण त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स देखील कार्य करतोय ॲज वेल ॲज बायॉन्ट फोर्स. म्हणजे आपण त्याला प्लावक बल असं म्हणतो. तर ही दोन बलं त्या दगडावरती कार्य करतायत. जेव्हा त्या वस्तूवरती केवळ आणि केवळ गुरुत्वीय बल कार्य करत असेल तर त्या वस्तूला आपण फ्रीली फॉलिंग बॉडी असं म्हणणार आहे. आता ह्या फ्रीली फॉलिंग बॉडीमध्ये आपल्याला इफ अन ऑब्जेक्ट is freely falling, the velocity on reaching the earth and time taken for it can be calculated by Newton's equations of motion. मुक्त पतनामध्ये वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि त्यासाठी लागणारा कालावधी आपण न्यूटनची गतिविषयक समीकरणं वापरून काढू शकतो. आपल्याला न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणं माहिती आहेत आणि या 3 समीकरणामध्ये बघा, फर्स्ट वन इज v इज इक्वल टू u प्लस at. In this equation, if an object is freely falling, then the initial velocity is 0. म्हणजे u ची किंमत किती झाली 0 and a is equal to g. आणि a ची किंमत किती लिहायची आहे आपल्याला g लिहायची आहे. why is equal to g? because the object is falling towards earth. पृथ्वीच्या दिशेनं वस्तू पडते म्हणजे त्याच्यावरती कार्य करणारं गुरुत्वीय बल झालं a is equal to g. केव्हा आपण a इज इक्वल टू मायनस जी लिहितो. इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अपवर्ड डिरेक्शन. जर वस्तू पृथ्वीपासून लांब जात असेल, केंद्राच्या विरोधी दिशेनं जात असेल, तेव्हा a इज इक्वल टू मायनस जी असं लिहितो. दॅट्स वाय द फर्स्ट न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन काय झालेलं आहे v इज इक्वल टू जी टी, कारण इनिशियल वेलॉसिटी झाली u इज इक्वल टू 0. देन नेक्स्ट सेकंड इक्वेशन आपल्याला माहिती आहे s इज इक्वल टू ut plus 1/2 at square. 1/2 at square. Again in this equation u is equal to 0 and a is equal to g. फर्स्ट टर्म 0 झाली, सेकंड राहिली 1/2 gt स्क्वेअर. इथं सेकंड इक्वेशन आपल्याला मिळाले. अँड थर्ड इक्वेशन इज v square. थर्ड इक्वेशन इज v square is equal to u square plus 2as. In this equation again u is equal to 0, a is equal to g.
Third equation is v square is equal to 2gs. These are the 3 Newton's equation of motion if an object is freely falling. Again, here we see that इथं बघा, the moon and the artificial satellites are moving only under the influence of gravitational field of the earth. Thus, they are in free fall. चंद्र जो आहे आणि कृत्रिम उपग्रह हे देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्त पतनाचंच उदाहरण आहे. दिस फ्रीली फॉलिंग बॉडी और इन दिस फ्रीली फॉलिंग बॉडी only the gravitational force is acting on it, and this gravitational force या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती मिळते बघा. द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट अ गिव्हन प्लेस ऑन द अर्थ. याच्यासाठी आपण एक स्लाइड बघतोय बघा. या स्लाइडमध्ये आपल्याला फ्री फॉलची डेफिनेशन पण आहे आणि त्याचबरोबर या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. The value of G is same for all objects at a given place on the earth. या ठिकाणी 0, 1 second magnitude is 9.8 meter per second. After 2 seconds, the magnitude is 19.6 meter per second. If you find the difference between these two values, the difference must be 9.8 meter per second. Again, after 3 seconds, the value of G is 29.4 meter per second. Again, if you find the difference between these two values, the difference is 9.8 meter per second. That means the value of G is the same for all objects at a given place on the earth. आता या ठिकाणी समजा आपण एखाद्या उंच ठिकाणावरून एखादा दगड आणि एखाद्या पक्षाचं पीस जर आपण खाली सोडून दिलं तर आपल्या असं लक्षात येतं की दगड पटकन खाली पडतो पण पीस मात्र लवकर खाली पडत नाही. याचं कारण काय की हे जे फ्री फॉल आहे सगळ्यात महत्त्वाचं, हे फ्री फॉल केवळ फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. निर्वात ठिकाणीच आपल्याला हे फ्री फॉल मुक्त पतन शक्य आहे. पृथ्वी